अनैतिक संबंधाचा हा आहे भाग 4. आय होप तुम्हाला नक्कीच आवडेल आणि जर आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब पण करायला विसरू नका. कालच्या भागात आपण पाहिलं, अजय हा 2 दिवसांसाठी कामानिमित्त मुंबईला गेलेला असतो. या संधीचा फायदा त्याची बायको संगीता उचलते व ती अनिरुद्धला घरी बोलवते. अनिरुद्ध हा अजयच्याच ऑफिसमध्ये कामाला असतो. दोघांचाही एकांतातला वेळ ते घालवत असतात. दोघेही एकमेकांवर भरभरून प्रेमांचा वर्षाव करत असतात. अनिरुद्ध आणि संगीताची ओळख फेसबुकद्वारे झालेली असते. त्यांचा पूर्ण दिवस कामखेळ चालूच असतो. त्यातच संगीता आणि अनिरुद्धकडे लग्नाची मागणी घालते. लग्नाचे नाव घेतल्यावर तो गडबडीने कारण सांगून घरी जातो. हे झालं कालच्या भागात. आता बघूयात आजच्या भागात. बघूयात आता पुढे. त्यांना एकांतामध्ये भेटलेला टाईम व त्यांनी त्याचा घेतलेला पुरेपूर फायदा. दोघेही रात्रभर विसरले नव्हते. संगीताला मात्र रात्रीचे 12 वाजले तरी काही झोप लागतच नव्हती. ती फक्त ह्या अंगावरून त्या अंगावर अशीच रात्रीचे 2 वाजेपर्यंत करत होती. अनिरुद्ध मात्र गाढ झोपून गेलेला होता. संगीता मोबाईल हातात घेऊन बघते. अनिरुद्धला मेसेज करू की नको. शेवटी ती मोबाईल ठेवून देते. आता झोपला असेल हा विचार करून तीही झोपण्याचा प्रयत्न करते, पण तिला काही केल्या झोप मात्र येतच नव्हती. अनिरुद्धच्या प्रेमात ती पुरती वेडी झालेली होती. तिकडे अजय म्हणजे संगीताचा नवरा मुंबईला ऑफिसचं काम करत होता. त्याने साधा एक कॉलही संगीताला केला नाही. तो कामामध्ये स्वतःला एकदम व्यस्त करून ठेवलेलं होतं. किंवा संगीतानेही आपल्या नवऱ्याला कॉल करून त्याची विचारपूस केलीच नव्हती. दोघेही फक्त म्हणायला नवरा बायको होते. तिच्या डोक्यात फक्त अनिरुद्ध आणि त्याच्याबद्दलचं प्रेम होतं. उद्या अनिरुद्ध आल्यावरती आपण त्याला खोचून विचारायचं, लग्न कधी करणार. आता मला असं घुसमटीत नाही जगायचं. ती या गोष्टीचा विचार करत होती. उद्या अनिरुद्ध आला म्हणजे त्याला मी खोचून विचारणार. त्याच्याकडून मी हो असं उत्तर कबूलच करून घेणार. याच्याबद्दल संगीता मनामध्ये विचार करत होती. विचार करता करता तिला झोप लागून जाते. सकाळी 7ला तिला बरोबर जाग येते. तिच्या मुलाची घाईघाईमध्ये संगीता तयारी करून देते. मुलांना बसपर्यंत सोडते आणि घरी येताच अनिरुद्धला गुड मॉर्निंगचा मेसेज करते. समोरूनही अनिरुद्धकडून लगेच रिप्लाय येतो. अनिरुद्धच्या मनात मात्र काय चाललंय तो संगीताला याबद्दल जराही पत्ता लागू देतच नव्हता. त्याच्या बॅकग्राऊंडबद्दल संगीताला काहीच माहिती नव्हती. त्याने स्वतःहून संगीताला सर्च करून फेसबुकवरती रिक्वेस्ट पाठवली होती. त्यामुळे संगीताबद्दलची पुरेपूर माहिती त्याला होती. आणि वरतून संगीताचा नवरा अजय हा अनिरुद्धचा बॉस होता. व अनिरुद्धबद्दल त्याच्या बॅकग्राऊंडबद्दल तिने माहिती काढण्याचा कधी प्रयत्नही केला नाही. तिने त्याच्यावरती मनापासून विश्वास ठेवला होता. तिला वाटत होतं की तो मॅरिड नाही आहे, पण ही सत्य परिस्थिती होती का हे तिला वेळ आल्यावरच कळणार होते. मी 11 वाजता येतो असं अनिरुद्धने मेसेज केला. तशी संगीताच्या चेहऱ्यावर मोठी स्माईल आली. ठरल्याप्रमाणे संगीताने घरातील सगळी कामं आवरून घेतली. तो आता तिचीच येण्याची अनिरुद्धची वाट पाहत बसलेलीच होती. अनिरुद्ध हा तिच्याकडे खूप आकर्षित होत होता. त्याचे प्रणय किडा आजही चालणार होती. जणू 1 वर्षाचा विरह ते एका दिवसातच भरून काढणार होते. तशीच दरवाजाची बेल वाजते. संगीता मात्र पूर्ण रेडी होऊन बसलेली असते. संगीता तसा दरवाजा उघडते. संगीताला या लुकमध्ये पाहून अनिरुद्धचे डोळे उघडेच राहतात. त्याला अजिबात राहवत नाही. इथे सुरू व्हावं की काय असं होतं. संगीताने मस्तपैकी रेड कलरची ट्रान्सपरंट नाईटी घातलेली होती. त्याच्यामध्ये
त्याच्यामध्ये तिचं मादक शरीर स्पष्ट दिसत होतं. तेही जाणून बुजून ती दाखवतच होती. तिचं हे बदललेलं रूप अनिरुद्ध पाहून हैराण होता. त्याने संगीताला असं पहिलं कधीच पाहिलं नव्हतं. तीही त्याच्या प्रेमात वेडी होती. त्याने लगेच संगीताला उचलून घेतलं. दरवाजाची कडी लावली गेली. त्याला आता बेडवर जाईपर्यंतही तो स्वतःला रोखू शकत नव्हता. त्याने तिच्या ओठांना जबरदस्त किस करायला सुरुवात केली. तशी संगीताही त्याला प्रतिसाद देऊ लागली. दोघेही आनंद घेण्यात व्यस्त होते. तेवढ्यात संगीताचा मोबाईल सारखा व्हायब्रेट होत होता. त्याच्यावरती अजयचे खूप सारे मिस कॉल्स आलेले होते. पण इकडे हे दोघेही प्रणयक्रीडा करण्यामध्ये व्यस्त होते. अनिरुद्धने तिला जोरात बेडवरती टाकलं, जणू एखाद्या हैवानासारखं. व हैवानासारखा त्याने तिच्या अंगावरती आपले सगळे कपडे काढून उडी मारली. याच्यामध्ये तिला कुठेच प्रेम दिसत नव्हतं. ही दिसत होती ती फक्त वासना. आता ती या वासनेच्या आहारी गेली होती. याला संगीता वेडी मात्र प्रेम समजत होती. पण अनिरुद्धकडून हे फक्त ती एक शिकारी होती. पण तिची चाललेली शिकार तिलाही आवडत होती. दोघांच्या संमतीनेही ते रासलीला करण्यात व्यस्त होते. दोघांची संमती दोघेही एकमेकांना पूर्ण उरतील या अवस्थेत होते. दोघेही शेरा सव्वा शेर होते. डबल त्यांचे तेच प्रकार मात्र चालू होते. दोघेही अगदी एवढे रमले होते की ते आता सगळं जगच विसरले होते. आता हे जग त्यांना असंच विसरायचं होतं. आपण दोघेच असंच एकमेकाच्या मिठीत राहावं. आता मात्र दोघेही दमले आणि दोघेही शांत बेडवरती पडलेले होते. अनिरुद्ध मात्र लिंबासारखा पिळवटून गेला होता. त्याने त्याची जास्तच ताकद आज जरा वापरली होती. कारण उद्यापासून अजय घरी येईल. त्याला येता येणार नाही. संगीता मात्र पूर्ण शांत पडलेली होती. तिच्या तोंडून निघणारा तो स्वर्गसुखाचा आनंद अनिरुद्धला मात्र जास्त प्रोत्साहित करत होता. पण आता दोघांच्याही तोंडातून आवाज निघत नव्हता. दोघेही दमून अगदी निवांत पडलेले. तेवढ्यात संगीताने पुन्हा एकदा अनिरुद्धकडे लग्नाचा विषय काढला. अनिरुद्ध, असं किती दिवस आपण चोरून भेटायचं? आता मी सगळे जग सोडून तुझ्यासोबत यायला तयार आहे. सांग, कधी करणार लग्न? हे 1 तास अनिरुद्धच्या डोक्यात राग जातो. अनिरुद्ध संगीताला ओरडून म्हणतो, संगीता, रोज रोज मूड खराब करू नकोस. लग्न करून जे करायचं ते आपण आत्ताच करत आहोत. त्यामुळे तू सारखं तेच बोलू नकोस. हे ऐकून संगीता विचारते, काय करत आहोत आत्ता? काय बोलतोयस अनिरुद्ध तू? लग्न करून मला आयुष्यभर तुझ्यासोबत राहायचे मी स्वप्न बघत आहे. मला तर असं वाटतंय की तू माझ्यावर प्रेमच करत नाहीस. आता संगीता आणि अनिरुद्धला बोलतच होती. तसं नाही गं, मला पण करायचं आहे लग्न तुझ्यासोबत. अनिरुद्ध आता आवराआवर करत होता. पण थोडा टाईम दे मला. एवढ्या पटकन सगळ्या गोष्टी नाही होणार. अनिरुद्धच्या बोलण्यात तिला खरेपणा जाणवतच नव्हता. हा फक्त आपला उपभोग घेत आहे असं तिला आता वाटायला लागलं होतं. हा आपल्यापासून काहीतरी लपवत असेल का असं तिला वाटत होतं. ठीक आहे, मला सांग मग. मी तुला 1 महिन्याचा टाईम देते. 1 महिन्यात मला कळलं की आपण लग्न कधी करायचं. कळव तू. संगीता आता अनिरुद्धला स्पष्टच बोलते. तसा अनिरुद्ध कपडे घालतो. संगीताला पुन्हा एकदा किस करतो व तिच्या चेहऱ्यावरती पुन्हा एक स्माईल आणतो आणि तिथून घराकडे निघून जातो. अनिरुद्ध नक्कीच काहीतरी लपवत असेल का? काय असेल त्याचं बॅकग्राऊंड हे संगीताला कळेल का? हे बघूयात आपण पुढच्या भागात. तोपर्यंत चॅनलला असंच प्रेम देत राहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.